स्वयंपाक आवडला नाही म्हणून माथे फिरून नवऱ्यानं केला पत्नीचा खून। लातूर मधल्या धनेगावची घटना, पत्नीचा खून करून पती फरार। सोयाबीनला योग्य हमीभाव मिळावा यासाठी बुलडाण्यात संग्रामपूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। कमीत कमी 2800 हमीभावाची शेतकऱ्यांची मागणी। मुक्ताईनगरमध्ये वडोदा इथं महिलांनी वाजंत्रीद्वारे मिरवणूक काढून दारूबंदीचा केला जागर। कुऱ्हा इथं दारूबंदीचा लढा थेट गल्लीपासून गेला दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत। जव्हार तालुक्यातील आश्रमशाळेची भयान परिस्थिती। किचन अस्वच्छ, फुटलेली भांडी, सोयी सुविधांची वानवा। प्रशासन कधी लक्ष देणार, आश्रमशाळेतल्या मुलांचा सवाल। आणि राज्यभरात दिवाळीची लगबग। बीडच्या डोंगरपट्ट्यावर वंजारवाडी गावात महिला फराळ करण्यात मग्न, तर औरंगाबादच्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांची दिवाळी निमित्त एक अनोखी शपथ। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आपण पाहताय गावाकडच्या बातम्या आणि लातूरहून एक महत्त्वाची बातमी, भयंकर अशी बातमी। स्वयंपाक आवडला नाही याच्या रागातून एका माथेफिरू नवऱ्यानं बायकोची हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातल्या धने गावात घडली आहे। दीपाली धडे असे मृत महिलेचं नाव आहे। हत्येनंतर नवरा विठ्ठल धडे फरार झालाय। विठ्ठल आणि दीपालीचं 1.5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, पण व्यसनी विठ्ठलमुळे दीपाली माहेरी राहण्यासाठी आली होती। शनिवारी विठ्ठल सासूरवाडी असलेल्या धनेगावला आला, त्यावेळी दीपालीच्या घरी कुणीही नव्हतं। यावेळी जेवण व्यवस्थित न झाल्याच्या रागातून तिच्या मानेवर त्यानं वार केले आणि यात गंभीर जखमी झालेल्या दीपालीचा हॉस्पिटलमध्ये नेतानाच मृत्यू झाला। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांच्याकडून। नितीन, भयंकर घटना आहे, आत्ताची अपडेट काय आहे? हा जो पती आहे ज्याने आपल्या पत्नीला मारून टाकलेलं आहे, तिची हत्या केलेली आहे, त्याला पकडण्यात यश आलंय का? नेमकं काय सांगशील? लातूर जिल्ह्यातल्या धनेगावातली धक्कादायक प्रकार आहे। हा धक्कादायक प्रकार शनिवारी घडलेला आहे। आपल्या पत्नीला चांगला स्वयंपाक येत नाही किंवा भाजी व्यवस्थित करता येत नाही, फक्त एवढ्याशा कारणावरून एका व्यसनी पतीनं आपल्या पत्नीचा गळा चिरून अक्षरशः निर्घृणपणे खून केलेला आहे। अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे आणि तो जो पती आहे तो सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। त्या पतीला तो ऑटो चालक ऑटो रिक्षा चालवायचा आणि ऑटो रिक्षा चालवता त्याला दारूचं आणि इतर गोष्टींचं व्यसन धरलं होतं आणि त्या व्यसनाच्या तो अधीन झालेला होता आणि या व्यसनाच्या नशेत ह्या पत्नीचा त्याने काही कारणावरून स्वयंपाक चांगला झाला नाही, भाजी चांगली झाली नाही, त्यामुळे तो नेहमी मारहाण करायचा। त्यामुळे गेल्या 1.5 महिन्यापूर्वी दीपाली जी होती ती आपल्या माहेरी आपल्या आईवडिलांकडे येऊन राहिली होती। कोणत्या ना कोणत्या कारणावरून हा भांडण काढत होता, त्यामुळे ती राहिली होती। मग त्या ठिकाणी माहेर आला आणि या ठिकाणी जे माहेर आहे धनेगाव नक्की, आणि तिथे येऊन त्यानं असा निर्घृण प्रकार केलेला आहे। आता तो फरार आहे, त्याला पोलीस शोधतायत। धन्यवाद नितीन, आपण ही माहिती दिल्याबद्दल। अहमदनगरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करावा, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय असावं, महिलांवर अत्याचार थांबवण्यासाठी कडक कायदा करावा, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अशा वेगवेगळ्या 11 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। वाडिया पार्कवर काही नेत्यांनी भाषणं सुद्धा केली। यानंतर दलित समाजातील पीडित कुटुंबियांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं आणि संविधानाचं रक्षण करण्याची शपथ घेऊन या मोर्चाची सांगता झाली। देशभरातल्या कुपोषणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी झाली। योगेंद्र यादव यांच्या स्वराज अभियानातर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने कुपोषणासंदर्भात गंभीर नसल्याने महाराष्ट्र सरकारला फटकारलं होतं। आजच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारला कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा कृती आराखडा सुप्रीम कोर्टात सादर करायचा आहे। पालघर जिल्ह्यातील जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 30 शासकीय निवासी आश्रमशाळा आहेत।
यामध्ये हजारो गरीब आणि गरजू आदिवासी मुलं शिक्षण घेत आहेत। या मुलांना शिक्षण घेत असताना सगळ्या सोयी सुविधा म्हणजेच आहार, शिक्षण, आरोग्य अशा सगळ्या बाबींची जबाबदारी ही खरं तर आदिवासी विभागाची असते। पण जव्हार तालुक्यातील देहरे आश्रमशाळेमध्ये सध्या आपण ही आश्रमशाळा बघतोय, या शाळेतील किचन मध्ये अत्यंत अस्वच्छता, त्याचबरोबर जी भांडी आहेत ती अक्षरशः तुटलेली फुटलेली आहेत। याच फुटलेल्या भांड्यांमध्ये विद्यार्थ्यांचं जेवण शिजवलं जातं। कामगार फुटलेल्या या पातेल्यांना कणिक लावून कसंबसं जेवण शिजवतात। दिवसाला 3 ते 4 किलो कणिक यामुळे वाया जाते। अनेक सोयी सुविधांचा अभाव इथं आहे। किचन मध्ये अस्वच्छता, भांडी फुटलेली, यामुळे इथे राहणारी जी मुलं आहेत ती प्रशासन आमच्याकडे लक्ष देणार आहे का अशी आर्त हाक ते देत आहेत। आमच्या आश्रमशाळेत 2 वर्ष झालेत पातेले फुटलेले आहेत। त्यामध्ये अन्न शिजवलं जातं पण ते कधी कधी कच्चं राहतं। त्याच्यामुळे जे वस्तीवर राहतले मुलं आहेत त्यांच्या पोटात दुखतं। त्याच्यामुळे शासनाने आमच्या आश्रमशाळेकडे लक्ष दिले पाहिजे। त्यांनी आमच्या शाळेला पातेली पाठवली पाहिजेत। सध्या टोपं जी आहे ती टोपं एकही सुद्धा चांगला व्यवस्थित नाही। आम्ही बऱ्याच वेळेस असं केलेलं आहे की आमच्या गावाच्या पातळीवरले काही पातेले आम्ही इथे देतो, मोठा कार्यक्रम असतो त्यावेळेस। तर साहेबांना आम्ही जव्हारला जाऊन सांगतो तर बाबा हे नाही, हे वरच्या लेवलला आहे। वरती सांगितलं तर बोलतो शासन ज्या टेंडर काढेल त्यावेळेस आहे। तर अशा वेळेस बऱ्याच वेळेस मुलांना कच्चं भात हे करावं लागतं। आम्हाला पातेली नाही आहेत, फुटलेले आहेत आणि आलेवर पीठ लिपतो, मग ते गळतं, कधी कच्चा राहतोय। असं झालं एक वर्ष झालंय असं फुटलेलीच पातेली आहेत। अजून आलेली नाही आहेत अजून पातेली। आम्हाला तुम्ही मागणी नाही केली? नाही, मागणी केलेली पण आली नाही। आज पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधल्या देहरे या शासकीय आश्रमशाळेवरती आलोय। ज्या पातेल्यामध्ये अन्न शिजवलं जातं त्या पातेल्याची आज आपण अवस्था बघणार आहोत। ह्या ठिकाणी बघू शकतो आपण की अक्षरशः पातेल्यांना मोठी मोठी वेज पडलेले आहेत। अशाच पातेल्यामध्ये हे अन्न शिजवलं जातं। असं एकच पातेलं नाहीये, ह्या ठिकाणी जवळपास 7 ते 8 पातेले आहेत। त्याची अवस्था आपण बघा, मोठे मोठे चिरा पडल्या त्या ठिकाणी। आणि अशाच पातेल्यामध्ये हे अन्न शिजवलं जातं। काही वेळा हे अन्न कच्चं देखील राहतं, त्याच्यामुळे विद्यार्थी देखील आजारी पडतात। भाजीवाल्याचे वाघराळे या ठिकाणी बघू शकता आपण, अक्षरशः त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अक्क तुटून गेले हो, अशाच परिस्थितीमध्ये वाढलं जातं। वरती दुसरं एक पातेलं आहे, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चिरा पडलेले आहेत। अशा पातेल्यामध्ये हा स्वयंपाक केला जातो। आणि मग पातेले गळू नये म्हणून या ठिकाणी कामाटी म्हणा किंवा मदतनीस म्हणा या ठिकाणी कणिक लावताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या चिरा पडल्यात ना त्याच्यावरती कणिक लावताना पाहायला मिळतात। आणि जवळपास दिवसाला 2 किलो कणिक ह्या ठिकाणी लावली जाते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायचं झालं तर गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अशाच फुटलेल्या पातेल्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना जेवण शिजून द्यावं लागतंय। अनेक वेळा मागणी केली जाते, मात्र ह्या मागणीकडे कुणीही गांभीर्यानं पाहत नाहीये। ह्या ठिकाणी आपल्याला असंच म्हणावं लागेल, सरकार बदललं, मंत्र्यांचे चेहरेही बदलले, मात्र आदिवासी आश्रमशाळेची परिस्थिती जैसे थेच। कॅमेरामन विजय पटेलसह मी विजय राऊत, IBN लोकमत, जव्हार, पालघर। इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाताना पाहणार आहोत हेडलाईन्स। भारतीय उद्योग जगतात मोठी खळबळ, टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून सायरस मिस्त्रींना हटवलं, निवड समिती करणार नव्या चेअरमनची निवड, पुढचे 4 महिने रतन टाटा राहणार हंगामी चेअरमन। तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पक्षांची मोर्चे बांधणी, अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर मुंढेंना घेरण्यासाठी माणसं घेऊन येण्याचा राजकीय पक्षांचा फतवा, तर मुंढेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई जनतेनं काढला मोर्चा। आणि प्रियंका गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय होणार, इंदिरा गांधींच्या जयंतीला अलाहाबाद पासून फोडणार प्रचाराचा नारळ। राज्यभरात जशी दिवाळीची तयारी सुरू आहे तशीच तयारी सुरू आहे बीडच्या डोंगर पट्ट्यावर।
बीडमधील वंजारवाडी या गावात महिलांची फराळाची लगबग सध्या जोरात सुरू आहे. आपण पाहूयात स्पेशल रिपोर्ट. वंजारवाडी गावातलं हे तांदळे कुटुंब. या कुटुंबातली 2 मुलं गावापासून दूर असतात, तर त्यांचे मोठे भाऊ शेती करतात. बाहेर असलेले हे दोन्ही भाऊ सध्या दिवाळीसाठी घरी आलेत. दरवर्षी हे कुटुंब दिवाळी एकत्र साजरी करतात. या घरातल्या महिला सुद्धा खमंग फराळ बनवायला सज्ज झाल्यात. शक्यतो शेव आणि चिवडा जास्त खातात, तिखट आणि गोड मध्ये लाडू. चुलीवरच्या शंकरपाळ्याची चव अशी खमंग आणि अशी कुरकुरीत लागते. ते बरेच कुटुंब आहे ना आमचं, मग बरेच 5 किलोचे तरी करावं लागते आम्हाला. खरं तर दिवाळीमध्ये पारंपरिक पदार्थ बनवून दिवाळीचा फराळ बनवला जातो, पण डोंगरपट्ट्यात खूप गोड खायची सवय आहे. त्यामुळे शेवेचे लाडू हे या भागात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. हे लाडू पाहून तुमच्या तोंडालाही नक्कीच पाणी सुटलं असणार. तर मग या शेवेच्या लाडूची रेसिपी सांगतायत या कुटुंबातल्या मीरा तांदळे. शेवचे लाडू आहेत. याच्यामध्ये प्रथम कृती जर म्हणलं तर आपण बेसन पीठ घेतो. बेसन पीठ मध्ये आपण याच्यामध्ये प्रथम कलर मिक्स करून रेड कलर किंवा ग्रीन कलर हे 3 प्रकारची शेव काढतो. त्यानंतर शेव काढल्याच्या नंतर चासणी घेतो आणि चासणी घेतल्याच्या नंतर हे बारीक करून आपण ती चासणी याच्यामध्ये टाकून आपण त्याचे लाडू बांधतो. मात्र या फराळाची लज्जत तेव्हाच येते जेव्हा घरच्यांकडून पसंतीची पावती मिळते. अतिशय आम्ही गावात आल्याच्या नंतर आम्ही राजकारणी आहोत किंवा उद्योगपती आहोत किंवा नोकरदार आहोत. आम्ही सगळं विसरून आम्ही लहान मुलांसारखं आणि एकदम हृदयातून एकत्र येतो. एकामेकाचे सगळ्या जुन्या एकामेकाबरोबर घातलेले वेळ आम्ही ते आठवून आणि फार खूप आनंद वाटतो आणि वेळ भेटत नाही असा उद्योगधंद्यामुळं. खरेदी, फटाके, फराळ या सगळ्यांबरोबर नात्यांची जपणूक हाच खऱ्या अर्थानं आपला दीपोत्सव आहे. शशी केवडकर, IBN लोकमत, बीड. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त IBN लोकमत. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा इथं दारूबंदीबाबत महिलांनी क्रांतिकारी जनजागृती केलेली आहे. चक्क बँड किंवा मिरवणूक गावात फिरली आणि गावाच्या मुख्य चौकात सभाही गाजली आहे. दारूबंदीबाबत महिलांचा जागर आणि त्याला ग्रामस्थांच्या सहभागाला एक एल्गाराचं स्वरूप मिळालेलं आहे. महिलांनी वाजंत्रीद्वारे मिरवणूक काढून दारूबंदीचा केलेला जागर हा खरं तर महाराष्ट्रात प्रथमच घडला असावा हे मुक्ताईनगरला पाहून कळतंय. कुऱ्हा इथं दारूबंदीचा लढा थेट गल्लीपासून दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला होता. उपसभापती प्रमिला राठोड यांनी 2.25 वर्ष लढा उभारून कुऱ्ह्यात कायद्यानं दारूबंदी घडवली होती आणि आता कुऱ्ह्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा इथं सुद्धा महिला एकवटलेल्या आहेत आणि दारूबंदी विरोधात त्यांनी एल्गार पुकारलेला आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि जाता जाता पुन्हा पाहणार आहोत हेडलाईन्स. भारतीय उद्योग जगतात मोठी खळबळ. टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून सायरस मिस्त्रींना हटवलं. निवड समिती करणार. नव्या चेअरमनची निवड. पुढचे 4 महिने रतन टाटा राहणार हंगामी चेअरमन. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पक्षांची मोर्चे बांधणी. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर मुंढेंना घेरण्याकरता माणसं घेऊन येण्याचा राज्य पक्षांचा फतवा. तर मुंढेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई जनतेनं काढला मोर्चा. आणि प्रियंका गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय होणार. इंदिरा गांधींच्या जयंतीला अलाहाबाद पासून फोडणार प्रचाराचा नारळ.